नमस्कार, मी प्रशांत कदम. ही बातमी मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये कधीतरी द्यावी लागेल असं मला त्यांचा एक टीकाकार असून सुद्धा स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दुर्दैवानं ती देखील वेळ येऊन ठेपलेली आहे. राम मंदिराच्या दानपात्रामध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचा अपहार झाल्याच्या बातम्या येत आहेत. ज्या नॅशनल मीडियावरती एरवी राम मंदिराची कुठलीही छोटी मोठी घडामोड अगदी उत्सवी स्टाईलमध्ये, सेलिब्रेशनच्या स्टाईलमध्ये दाखवली जाते, तो मीडिया मात्र या सगळ्या घटनांच्या बद्दल पूर्णपणे शांत आहे. सरकारला प्रश्न विचारले जात नाही आहेत आणि इतके धक्कादायक तपशील समोर येऊन सुद्धा कुठेही त्याच्याबद्दल आरडाओरड होताना दिसत नाही आहे. सोमनाथचं मंदिर लुटण्यासाठी गजनी आक्रमण करत होता, पण इथं या देशामधलं राम मंदिर याच सरकारच्या विचारांचे लोक लुटतायत आणि ते देखील इतक्या दिवसा ढवळ्या. म्हणजे या सरकारची भीती मग नेमकी उरली आहे कोणाला? पेपरफुटी करणारे बिनधास्त पेपरफुटी करतायत. राम मंदिराच्या दानपात्रामध्ये हात टाकण्याची हिंमत या लोकांची होतीये. आणि मग या सरकारची भीती, कायद्याची भीती केवळ विरोधकांना दाखवली जाते का? ते देखील जबरदस्तीनं भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेण्यासाठी. एरवी कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींच्या नंतर विरोधकांच्या दारामध्ये उभी होणारी ईडी, CBI राम मंदिराच्या कामामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर होऊन सुद्धा शांत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या प्रकरणाची अजून साधी FIR देखील दाखल झालेली नाही आहे. SIT स्थापन झालेली आहे, पण ही SIT जणू गुप्तपणे काम करते आणि थेट केंद्र सरकारला रिपोर्ट करते. मुळात कुठल्याही कायदेशीर कारवाईची सुरुवात ही FIR न व्हायला पाहिजे, पण ते देखील या प्रकरणामध्ये होत नाही आहे. बातमी इतकी भयानक आहे. 2024ला जे राम मंदिर स्थापन झालं, 2 वर्षानंतरच त्याच्यामध्ये इतक्या वाईट पद्धतीनं दानपात्रातून पैसे पळवल्याच्या बातम्या येत आहेत आणि जवळपास 50 कर्मचारी या सगळ्यामध्ये संशयाच्या घेऱ्यामध्ये आहेत. आणि त्यातही ज्या 5 कर्मचाऱ्यांची चौकशी आहे त्यांचे पगार 18 ते 20 हजार महिना रुपये आहेत आणि तरी देखील त्यांनी 2-2 कोटीच्या प्रॉपर्टीज अयोध्येमध्ये खरेदी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आणि त्यामुळं या सगळ्यांची मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती आणि कशा पद्धतीनं हा सगळा घोटाळा चाललेला होता हे नीट समजून घेणं आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जी पात्र आहेत त्यांच्या आधी आपण नीट ओळख करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला कळेल की हे लोक जे आहेत ते नेमके कोण आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं नाव आहे महिपाल सिंग. हे राम मंदिर ट्रस्टमध्ये 2021 ते 22 या काळामध्ये अकाउंटंट ऑफिसर होते, लेखापाल होते आणि त्यांनीच हा घोटाळा जो आहे त्याचा पर्दाफाश केलेला आहे. म्हणजे कुठल्या विरोधकानं याच्याबद्दलचे आरोप केलेले नाही आहेत. जो व्यक्ती स्वतः राम मंदिरावरती अकाउंटंट ऑफिसर होता तोच या सगळ्याबद्दलचे आरोप करतोय. चंपत राय जी ने मुझे कहा, महिपाल जी मुझे बहुत बड़ी समस्या से आप मुक्त करें, ये रसीदें जारी करवाएं। 10 लाख रुपया उन्होंने 12 लाख पे किया, तो 9 लाख 10 लाख के आसपास का, कभी 7 लाख का इस तरह का वाउचर बनाया करता था। इस तरह से पैसा ज्यादा जा रहा है। मैंने उस बक्से को रीओपन करवाया, उसमें 5 लाख रुपया ज्यादा था वाउचर से। तब मैंने ये बात चंपत राय जी को और गोपाल जी भाई साहब को बताई थी। उसके बाद मेरे से वो सारी गणना प्रक्रिया है उससे मुझे आउट कर दिया गया। मेरी जगह दूसरे आदमी को बुलाया गया। दुसरं याच्यातलं महत्त्वाचं नाव आहे चंपत राय. हे राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि VHPचे जनरल सेक्रेटरी पण आहेत. महिपाल सिंग यांनी या घोटाळ्याची माहिती दिल्यानंतर चंपत राय यांनी त्यांना कामावरनं हटवून सुट्टीवर पाठवलं आणि माध्यमांच्या समोर मात्र कुठलीही अनियमितता झालेली नाही असा दावा केलेला आहे. अजून एक व्यक्ती आहे याच्यातला टिन्नू. हा व्यक्ती भक्तांनी दान केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू कुठेही अधिकृत नोंद किंवा पावती न करता घेऊन जायचा आणि त्याचा फोटो फक्त चंपतराय यांना पाठवायचा. हा टिनू आधी चंपतराय यांचा ड्रायव्हर होता आणि तो त्यांच्या अतिशय क्लोज सर्कलमधला व्यक्ती आहे. गोपालजी म्हणून एक आहेत की ज्यांनी महिपाल सिंग आणि राय यांच्यामधली जी माहिती आहे याच्याबद्दलची सगळी गोष्ट जी आहे ती त्यांनी सांगितलेली होती. याच्यामध्ये नृपेंद्र मिश्रा हे पंतप्रधान कार्यालयातले पंतप्रधान मोदींचे कधीकाळी सेक्रेटरी राहिलेले आहेत आणि मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षपदी त्यांना पाठवण्यात आलेलं होतं. स्वतः मोदींचा माणूस या सगळ्या कमिटीवरती असताना देखील
या सगळ्या गोष्टी होत आहेत, हेच मुळात किती भयानक आहे. आणि या संपूर्ण देणगीमधले काही पैसे जे आहेत ते आपोआप हे कर्मचारी आपल्या घरी वळवत आहेत. काही ठिकाणी म्हणजे पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल त्यांना या लोकांच्या निवासस्थानी सापडलेला आहे आणि हा आकडा जो आहे तो वाढू शकतो. आज दैनिक भास्करमध्ये जी बातमी आली आहे त्याच्यानुसार हा संपूर्ण घोटाळा जो आहे तो 200 कोटी रुपयांपर्यंतचा असू शकतो. आणि उत्तर प्रदेश सरकारनं जेव्हा या सगळ्या घोटाळ्याबद्दलच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यातही लक्षात घ्या की मेनस्ट्रीम मीडिया शांत होती, केवळ आणि केवळ डिजिटल आणि इंडिपेंडंट मीडियावरती या संदर्भातले प्रश्न विचारले जात होते. आणि हे प्रश्न जेव्हा विचारले जाऊ लागले त्याच्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं 13 जून रोजी परवाच्या दिवशी 3 सदस्यांची SIT स्थापन केलेली आहे. या टीममध्ये विजय विश्वास पंत हे अध्यक्ष आहेत. ते 2004च्या बॅचचे IAS आहेत आणि आधी प्रयागराजचे डिव्हिजनल कमिशनर होते. त्याच्यानंतर किरण S आणि नील रतन या 3 लोकांची SIT बनवलेली आहे. आता यांना बाकी सगळा अनुभव आहे, पण मुळात ही SIT स्थापन झाल्यानंतर अजूनही FIR मात्र दाखल झालेली नाही आहे. चंपत राय हे या सगळ्या बातम्यांच्या नंतर आता आजारपणाच्या सुट्टीवरती आहेत. ते दैनंदिन कामापासून थोडेसे दूर राहत आहेत. आणि हेच चंपत राय आहेत की जे पहिल्यापासून या मंदिराच्या निर्मितीच्या कामामध्ये सरकारनं त्यांना पुढे ठेवलेलं होतं. आठवून बघा की ज्यावेळी मंदिराच्या बांधकामाची सगळी गोष्ट चालू होती तेव्हासुद्धा जमीन घोटाळ्यांच्या बातम्या येत होत्या. ज्या जमिनीची किंमत 15 मिनिटापूर्वी 1.5 कोटी होती त्या जमिनीची किंमत सरकार दरबारीच लगेच वाढवून 15 मिनिटांनी चौपट करून 8-8.5 कोटींमध्ये कशी विकली गेली याच्याबद्दलचे आरोप याच सगळ्या ट्रस्टवरती झालेले होते. पण तेव्हा हे सगळं प्रकरण जे आहे ते दडपलं गेलेलं होतं. आणि आता राम मंदिराच्या देणगीमध्ये दानपात्रामध्ये जी रक्कम पोहोचती आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे गैरव्यवहार होताना दिसत आहेत. आणि तुम्ही कल्पना करून बघा की किती मोठ्या प्रमाणामध्ये हा घोटाळा होत असेल. कारण राम मंदिरामध्ये किती दान येतं तर देशातल्या प्रमुख मंदिरांमध्ये जे सर्वाधिक दान होतं त्याच्यापैकी राम मंदिर आहे. आपण थोडीशी आकडेवारी बघूयात. एका वर्षामध्ये तब्बल 327 कोटी रुपयांचं दान आलेलं आहे. दररोज दानपेट्यामधून 10 ते 12 लाख रुपये जमा होतात. गुप्त देणगी आणि ऑनलाईन देणग्यांचं प्रमाण हे दानपेट्यातील देणगीपेक्षा जवळपास 3 पट आहे. भक्तांच्याकडनं रोज रोख रकमेबरोबर सोनं, चांदी आणि दागदागिने, वस्त्र हे देखील अर्पण केलं जातं. आणि दर मिनिटाला किती देणगी मिळते याचा जर हिशोब काढला तर रोज 41 लाख रुपये देणगी ॲव्हरेज, प्रति तास 1.25 लाख आणि मिनिटाला 2,900 रुपये इतकी देणगी मंदिरामध्ये जमा होते. आणि काही विशेष दिवसाला तर याचा एक वेगळा रेकॉर्ड होतो. 22 जानेवारीला पहिल्याच दिवशी 3,17 लाख रुपये जमा झालेले होते. आणि फेब्रुवारी 2024मध्ये फक्त 11 दिवसामध्ये तब्बल 1 कोटी रुपयांचं दान जमा झालेलं होतं. आणि जे लोक इतक्या विश्वासानं प्रभू श्रीरामाच्या चरणी काहीतरी अर्पण करतायत त्याच्यामध्ये हात टाकण्याची हिंमत या लोकांची होती. याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल की हे लोक जे आहेत ते किती भ्रष्ट आहेत. आणि मग मोदींची जी इमेज त्यांच्या समर्थकांमध्ये आहे की ते भ्रष्टाचार विरोधी आहेत, त्यांना भ्रष्टाचार खपत नाही आहे, पण मुळात त्यांच्याच विचाराचे लोक इतक्या निर्ढावल्या पद्धतीनं या राम मंदिराच्या कामामध्ये आणि दानपात्रातली सगळी रक्कम हिरावण्याचं काम करत आहेत. बरं, याची मोडस ऑपरेंडी पण अशी होती की तिथलं CCTV फुटेज राम मंदिराच्या आवारामध्ये एक कक्ष असा आहे की जिथं या सगळ्या म्हणजे जे दान आलेलं आहे, नोटा असतील किंवा इतर सगळ्या मौल्यवान वस्तू, याची मोजणी व्हायची. तिथला CCTV जो आहे तो 7 ते 8 दिवसांसाठी हटवला गेलेला होता. याच्याबद्दल तक्रार केल्यानंतर सुद्धा चंपत राय यांनी कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही आहे. सोबतच जिथं दान कलेक्ट केलं जातं, जिथं ते गोळा होतं तिथं सुद्धा CCTV लावायला नकार दिलेला होता. आणि मग तेव्हा त्यांची मांडणी अशी होती की अरे हे सगळे आपलेच लोक आहेत, आपलीच मुलं आहेत, त्यांच्यावरती काय अविश्वास दाखवायचा. पण अशा पद्धतीनं मुळात ज्या गोष्टी पारदर्शक पद्धतीनं करणं आवश्यक आहे त्या न करता मंदिराच्या कामामध्ये अशा पद्धतीनं आणि मंदिरासाठी देवाच्या नावानं आलेलं जे धन आहे ते पळवण्याची हिंमत हे लोक करत आहेत. आता यातले जे 4-5 लोक आहेत
त्यांची संपत्ती बघा, म्हणजे ज्यांना 18 ते 20,000 रुपये महिना पगार मिळतो त्यांनी 1.5 2 कोटीची जमीन अयोध्यामध्ये खरेदी केलेली आहे आणि आता चौकशीच्या दरम्यानसुद्धा याच गोष्टी ज्या आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळं या सगळ्यापासून चंपतराय जे आहेत ते पळ काढू शकत नाहीत. त्यांच्यावरती तातडीनं खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा FIR दाखल होऊन चौकशी व्हायला पाहिजे. कारण अशा पद्धतीनं जर गोष्टी होत राहिल्या आणि जे लोक यांच्याच विचाराचे आहेत ते सुद्धा याच्याबद्दलचे आरोप करताना दिसत आहेत. विनय कटियार, तुम्ही नाव ऐकलं असेल. आज ते काय बोलतात या सगळ्या घोळाबद्दल बघा. जांच हो रही है, गंभीर मामला है और ये हल्का फुल्का मामला नहीं है। इस पर अरे भाई, ये इस पर बलिदान हुए हैं लोग, हमारे जैसे लोग, कल्याण सिंह जैसे लोग, ये सब जेल गए हैं। इस्तीफा दिए थे कल्याण सिंह जी, तब जा करके मंदिर का बढ़ना शुरू हुआ। म्हणजे मंदिराच्याच कामामध्ये असलेले 50 कर्मचारी आता संशयाच्या घेऱ्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर SIT स्थापन झालेली आहे आणि तुम्ही असं म्हणताय की या सगळ्याची आम्ही चौकशी करतोय, तर मुळात ही चौकशी पारदर्शक पद्धतीनं आणि लोकांच्या समोर सगळं सत्य यावं अशा पद्धतीनं का होत नाही आहे? FIR दाखल करा, म्हणजे हे सगळं प्रकरण जे आहे ते एक प्रकारे दडपण्याचे प्रयत्न होऊ नयेत एवढीच अपेक्षा आहे. आणि जिथं अगदी तुम्ही आपल्या गावातल्या मंदिराच्या बाबतीत, गावातल्या यात्रांबाबतचे हिशोब बघा की प्रत्येक पैनं आणि पैशाचा हिशोब जो आहे तो गावकरी प्रत्येक यात्रेच्या दरम्यान देतात, तसा राम मंदिराच्या बाबतीत का दिला जाऊ नये हा सुद्धा याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून अतिशय म्हणजे अस्वस्थ करणारी बातमी आहे की 2च वर्षामध्ये राम मंदिराच्या दानपात्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणांचा गैरव्यवहार झाल्याची बातमी येते. राम का नाम बदनाम ना करो असं जे म्हणतो आपण, ते बदनाम करण्याचं काम नेमकं कोण करतं आहे? आणि एरवी धर्माच्या नावानं राजकारण करणाऱ्यांना अशा पद्धतीचं कृत्य करताना जराही लाज वाटू नये, हे याच्यातलं फार विदारक अशा पद्धतीचं सत्य आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? आणि या घटनेवर खरोखर मोदी सरकार कारवाई करेल का, की पुन्हा एकदा सारवासारव करून आपल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होईल? तुमची मतं कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.